एक कुत्रं मुंबईकडून आलं गावाकडं मुंबईतून. आणि प्रत्येक गावात गेलं की ते कुत्रं असं 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 शेपूट हलवायचं, असं असं हलवायचं शेपूट उभं. तर प्रत्येक गावात गेलं की त्याचे सगळे जे भाऊबंद होते का नाही कुत्रे, ते त्याला विचारायचे, अरे हम तो ऐसा हिलाते, अब आप ऐसा हिलाते, ऐसा क्यों? तेव्हा ते कुत्रं म्हणलं, मै बंबई से आया, मै बंबई से आया. फिरून 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 ते आमच्या गावात आलं. आमच्या गावचे कुत्रे लय हुशार होते. सगळीकडची कुत्रे नुसती विचारायची. आमच्या गावातल्या कुत्र्यांनी मग त्याला विचारलं, अहो तुम्ही पाहुणे असं का हलवता, असं असं. मग ते कुत्रं म्हणलं, मैं बंबई से आया. बंबई से आया तो क्या हुआ, इसका मतलब क्या? तेव्हा ते म्हणला, अरे भाई बम्बई में हिलाने के लिए जगह नहीं रहती, इसीलिए मैं ऐसा ऐसा हिला था और इधर इधर आया. तर आमच्या गावातले कुत्रे म्हणले, ते बंबईतलं झालं ते ऐसा ऐसा हलवायचं, तर तो आता गावाकडं आला आहे. तर तो म्हणला, नाही मला ती मुंबईतली सवय लागलेली तशी, म्हणून ते आता मी तुम्हाला निम हिंदी निम मराठी सांगितलं का नाही, बरोबर करे. तर सांगायचं तात्पर्य काय, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा, असं तुकाराम महाराज सांगून गेलेत. बरोबर ना.